जवळजवळ सगळा देश अदानीच्या खिशात टाकलेला आहे आणि हे होऊ शकतं. जर मोदीने देशच अदानीच्या खिशात घातलाय तर मुंबई का वाचणार आहे? एवढ्या कमी काळामध्ये 10-11 वर्षामध्ये कोणत्याही उद्योगपतीचा एवढा विकास झाला नसेल, कोणत्याही उद्योगपती एवढा श्रीमंत झाला नसेल. हे राज ठाकरेंनी सांगितलं. पालघर वगैरे भागामध्ये गुजराती लोकसंख्या वाढते. मुंबईत तर अंधेरीपासून गुजराती लोकसंख्या वाढली. ठाण्यामध्ये अमराठी लोकसंख्या वाढलेली. या आधीच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी उल्लेख केला होता की MMRDA जे रिजन आहे, मुंबईमध्ये एक महापालिका आहे, पण MMRDA रिजन मध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अशा 9 महानगरपालिका आणि या 9 महानगरपालिकांमध्ये अमराठी लोकसंख्या वाढते आहे. मराठी माणसाचा टक्का कमी करायचा आणि अमराठी माणसाचा टक्का वाढायचा ही पद्धतशीर योजना आहे. हे पद्धतशीर कारस्थान आहे. जेव्हा राज ठाकरे सांगत होते तेव्हा माझ्या मनात येत होतं, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. हा किस्सा आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्यानंतर सुरतेचं महत्व बंदर म्हणून कमी होत चाललं आणि इंग्रजांच्या काळात मुंबईचं बंदर म्हणून महत्व वाढलं. मुंबई बंदर म्हणून प्रस्थापित झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर. गुजराती लोकांचं हे पहिल्यापासून दुःख आहे. सुरतचं महत्व कमी झालं, मुंबईचं महत्व वाढलं. आता ढोलेरा शहराच्या निमित्ताने तरुण माणसाचं कौतुक करायचं, जे कौतुक तिथे जयंत पाटलांनी पण केलं. हो, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा केलं. आजचं तडफदार भाषण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेतच, ते प्रभावी भाषण करतात हे आपल्याला माहितीये, पण आजचं सगळ्यात तडफदार भाषण हे आदित्य ठाकरेंचं झालं. आणि कुठेही इथे तिथे न जाता ते केवळ मुंबईच्या प्रश्नांविषयी बोलत होते. आदित्य ठाकरे पूर्वी जेव्हा भाषण करायचे तेव्हा त्यांचं मराठी कच्चं आहे, शब्दांची शोधाशोध ते करतायत असं वाटायचं, कारण त्यांचं शिक्षण इंग्लिशमध्ये झालंय. हे स्वाभाविक आहे, यामध्ये काही मोठी गोष्ट नाही. पण आता इतके वर्ष समाजात वावरून त्यांनी मंत्रिपदही भूषवलेलं आहे, आपल्याला माहितीये. शिवसेनेच्या शाखात ते गेलेले आहेत, आपल्याला माहितीये. त्यांचं मराठीही सुधारलेलं आहे. आता त्यांना शब्द शोधावे लागत नाहीत. त्यांची शब्दांवर आणि भाषेवर एक कमांड आलेली आहे, प्रभुत्व आलेलं आहे. हे मान्य करायला पाहिजे. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेने अर्थातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महानगरपालिकेमध्ये काय काय केलं याचा पाढाच वाचला, संपूर्ण पाढा वाचला. म्हणजे कोस्टल रोड पासून BST पर्यंत काय काय केलं हे त्यांनी तपशीलवार सांगितलं. आरोग्य सेवेच्या बाबतीत काय, किती मेडिकल कॉलेजेस काढली, किती रुग्णालयं काढली. त्यानंतर शाळा, मुंबईच्या शाळा ज्याकडे सतत दुर्लक्ष होतं महानगरपालिकेच्या शाळांकडे 1235 शाळा आहेत महानगरपालिकेच्या, त्यामध्ये 3.25 लाख मुलं शिकतात. हो, अजूनही शिकतात. मध्यम वर्गाचं, उच्च मध्यम वर्गाचं या शाळांकडे दुर्लक्ष होत असलं तरी सुद्धा या शाळांमध्ये गरिबाची मुलं शिकतात. आणि या शाळांमध्ये मराठी माध्यम आहे, इंग्रजी माध्यम आहे, गुजराती माध्यम आहे, उर्दू माध्यम आहे. या सगळ्या शाळा, याच्यातल्या अनेक शाळा, सगळ्या नाही म्हणणं, अनेक शाळा या आदित्य ठाकरे यांनी आधुनिक केल्या. काही CBSE ला जोडल्या, काही इतर बोर्डांना जोडल्या आणि त्या मुलांचं शिक्षण सुधारेल यासाठी डिजिटल शिक्षण पद्धतीही सुरू केली. हे त्यांनी सांगितलं. कोण बोलते याविषयी? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोक राजकीय भाषण करतात. मला असं वाटतं की गेली 3 वर्ष 2022 पासून आजपर्यंत राज्य सरकारच्या अखत्यारीत राज्य सरकारने महानगरपालिकेच्या ठेवी ज्या आहेत, ज्या 92,000 कोटीच्या होत्या त्या मोडल्या आणि 80,000 कोटीवर आणल्या. या पलीकडे मुंबई शहरासाठी काय केलं हे कधीही सांगितलेलं नाही. आदित्य ठाकरेंचं भाषण इतकं प्रभावी होतं की त्याचा श्रोत्यांवर 100% परिणाम झाला असणार. आपल्या पक्षाने, आपण ज्या पक्षाला पाठिंबा देतो किंवा आपण ज्या पक्षाविषयी सहानुभूती बाळगतो त्यांनी काय केलंय हे फक्त होर्डिंग लावून लोकांना कळत नाही. वृत्तपत्रात आलेल्या जाहिराती बहुतेकदा वाचल्या जात नाही, पण आदित्य ठाकरेंनी ते अतिशय तपशीलवार पद्धतीने मांडून आज मोठी किमया केली असं मला वाटतं. या तरुण माणसाकडे आशेने पाहायला पाहिजे. मी मागेही एकदा बोललो, आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या समस्यांवरचा जो अभ्यास आहे तो सखोल आहे. ते रोज जे ट्विट्स करतात किंवा फेसबुकवर ज्या पोस्ट लिहितात त्यावरून त्यांचा मुंबईचा अभ्यास दिसतो. आजच्या त्यांच्या भाषणातही मुंबईच्या समस्यांचा अभ्यास दिसला. मुंबईला पब्लिक ट्रान्सपोर्टची, बेस्टची गरज काय आहे हेही त्यांनी सांगितलं. पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेसाठी काय केलं हेही त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं राज ठाकरे यांच्या प्रमुख भाषणाकडे वळण्यापूर्वी, याचं कारण राज ठाकरे यांच्या राज ठाकरे यांचं भाषण हे प्रमुख नटाचं भाषण आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणा की एखाद्या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन असेल किंवा आणखीन कोणी ओमपुरी असेल तर या दोघांकडेच लक्ष जाणार. इतर जर छोटा नट असेल किंवा ज्युनियर नट असेल आणि चांगली कामगिरी करत असेल तर अनेकदा त्याची कामगिरी दुर्लक्षित होते. आज आदित्य ठाकरे ज्युनियर असून सुद्धा त्यांचं भाषण उत्तम झालं हे सांगितलं पाहिजे. ज्यांच्याविषयी आशा बाळगावी असा हा तरुण नेता आहे. आज तरी या तरुण नेत्याला शहराच्या प्रश्नांमध्ये रस वाटतोय. त्यामुळे समजा त्यांच्या हातात जर सत्ता गेली तर पुढच्या काळामध्ये
मुंबईसाठी काही चांगली कामं होतील ही आशा बाळगायला हरकत. तेव्हा हॅट्स ऑफ आदित्य ठाकरे, उत्तम भाषण केलंय तुम्ही आणि असंच चालून राहू दे. मला असं वाटतं की मुलाखतीतून सुद्धा त्यांनी हे सगळे प्रश्न मांडले होते. त्यांची मुलाखत सुद्धा प्रभावी होत होती. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, आदित्य ठाकरेंनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना आव्हान दिलं की तुम्ही माझ्याबरोबर जाहीर व्यासपीठावरून चर्चेला या, आपण मुंबईच्या प्रश्नावर चर्चा करू. आम्ही काय करतो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय केलंय किंवा करणार आहात हे लोकांना सांगा, जाहीर चर्चा होऊ द्या. पण फडणवीसही आले नाही, तुमचे शिंदेही आले नाही. याचं कारण या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना आदित्य ठाकरेंकडून आपण पराभूत होऊ या चर्चेमध्ये अशी भीती वाटली असावी, असं आज आदित्य ठाकरेंचं भाषण ऐकून वाटलं. मित्र, राज ठाकरे यांचं भाषण हा आजचा सगळ्यात प्रमुख प्रवेश होता, हे लक्षात, सगळ्यात प्रमुख प्रवेश. आणि लोकांचीही ती अपेक्षा होती, राज ठाकरे आज जबरदस्त भाषण करतील अशी लोकांची अपेक्षा होती. राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच की आज दोन भाऊ एकत्र आले हे बघायला बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि मासाहेब असायला हव्या होत्या, हा उल्लेख करून शिवसैनिकांच्या मनाला हात घात. भावनात्मक प्रयत्न होता, पण अशा ठिकाणी तो करणं सुद्धा आवश्यक होतं. त्यानंतर राज ठाकरे जे काय बोलले त्यामध्ये त्यांनी सरकारचे वाभाडे काढले, भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे वाभाडे काढले. भाजप कशा प्रकारे लबाडी करतोय, भाजपला कसा माज आलेला आहे, ही हिंमत त्यांना झाली कुठून, असं त्यांनी अनेक वेळा विचारलं. ही हिंमत त्यांना होते कशी? मतदारांना विचारतच नाही, उमेदवाराला विकत घेतात, मतदारांना विकत घेतात. हा माज आला कुठून? हे वाक्य त्यांच्या भाषणामध्ये अनेकदा आलं. जे प्रश्न खरोखरच जनतेने विचारायला हवेत तेच हे प्रश्न होते, हे लक्षात घ्या. तेच हे प्रश्न होते. भारतीय जनता पक्षाला, मोदींना, अमित शहाना, देवेंद्र फडणवीस यांना हे विचारायला पाहिजे की तुम्हाला हा माज आला कुठून? मतदारांना पैसे द्यायचे, उमेदवारांना पैसे द्यायचे, विरोधी पक्ष फोडून टाकायचे, ही मस्ती तुम्हाला आली कुठून? हा प्रश्न, हा थेट प्रश्न आज राज ठाकरेंनी विचारला. त्यांनी जी मांडणी केली म्हणजे होमपिचवर होते ते शिवाजी पार्क, शिवसेनेच्या भाषेत शिवतीर्थ, हे दोन्ही ठाकरेंचं किंवा आधी बाळासाहेब ठाकरेंचं होमपिच आहे. होमपिचवर त्यांनी शतकी खेळी केली असं म्हटलं पाहिजे. धुवाधार त्यांनी सेंचुरी मारली. याचं कारण सुरुवात त्यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यापासून केली. हिंदी सक्तीचा मुद्दा जो फडणवीस सरकारने काढला, हिंदी सक्तीचा मुद्दा काढायचं कारण नव्हतं पण तो त्यांनी काढला. हे मराठी माणसाला चाचपणं होतं. मराठी माणूस जागा आहे का? अशा प्रकारे हिंदी भाषेची सक्ती केल्यावर तो चिडेल का? त्याची काय प्रतिक्रिया होईल हे त्यांनी चाचपून बघितलं. हे राज ठाकरेंनी मुलाखतीत पण म्हटलं होतं, आजही त्यांनी पुन्हा हेच सांगितलं. हे मराठी माणसाला चाचपून बघितलं. मनसेने विरोध केला, उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. आणि एक लक्षात घ्या, राज ठाकरे, मराठी अभ्यास केंद्र आणि दीपक पवार आणि ज्यांनी मराठी भाषेसाठी काम केलं किंवा मराठीच्या प्रश्नावर पाठिंबा दिला त्या पत्रकारांचा उल्लेख करायलाही विसरले नाहीत. विशेषतः मराठी अभ्यास केंद्राचा त्यांनी उल्लेख केला. ही महत्वाची गोष्ट आहे, कारण राजकारणाच्या बाहेर सुद्धा अनेक संस्था मोलाचं काम करत असतात. मराठी अभ्यास केंद्र मराठीच्या प्रश्नावर हेच काम करतोय, त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करणं आवश्यक होतं. तो राज ठाकरेंनी करून आपण या कामाचं महत्व जाणतो हे दाखवून दिलं. मित्र, राज ठाकरेंनी जे प्रेझेंटेशन केलं त्याकडे मी आता वळतोय. बाकी सगळे मुद्दे जे आहेत राजकीय मुद्दे आहेत. म्हणजे भाजपने तुळजापूरला ड्रग्ज रॅकेट मधल्या उमेदवाराला, ड्रग्ज रॅकेट मधल्या आरोपीला उमेदवारी दिलेली आहे. किंवा बदलापूरला, मी आपल्या व्हिडिओमध्ये काल सांगितलं होतं, बदलापूरला त्यांनी बलात्काराच्या प्रकरणातल्या सह आरोपीला नगरसेवक बनवलं होतं, याचा वगैरे उल्लेख केला. पण सगळ्यात महत्वाचं होतं त्यांचं प्रेझेंटेशन. लाव रे तो व्हिडिओ 2019च्या निवडणुकीमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. आज त्या लाव रे तो व्हिडिओची आठवण आली. पण राज ठाकरेंनी अदानी बाबत जे पहिलं प्रेझेंटेशन केलं, पहिला त्यांनी नकाशा दाखवला अख्ख्या भारताचा. तुम्ही हे प्रेझेंटेशन जाऊन व्हिडिओमध्ये बघू शकता, मला वर्णन करायची फारशी गरज नाही. 2014ला अदानी उद्योग भारतात कुठे कुठे होता हे त्यांनी दाखवलं. काही टिपके आले नकाशावर, संपूर्ण काळ्या नकाशावर हे काही टिपके आले. त्यानंतर 2014 पासून 2017 असेल, 2018 असेल, 2019 असेल, 2020, 22, 24, 25 अदानी उद्योगाचा पसारा भारतामध्ये कसा वाढत गेला हे त्यांनी सांगितलं. ते हेही सांगायला विसरले नाहीत की मी उद्योगपतींच्या विरोधात नाहीये, उद्योगपतींची समाजाला गरज असते, पण एकाच उद्योगपतीला सगळ्या उद्योगांचे परवाने देणं किंवा एकाच उद्योगपतीला अशा प्रकारे फेवर करणं हे कुठच्या सरकारने केलंय? मोदी सरकारने 2014 ते 2025 या 11 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ सगळा देश अदानीच्या खिशात टाकलेला आहे. हे त्यांनी या 2-3 नकाशावरून दाखवून दिलं. आणि केवळ अख्ख्या देशभर काय झालं होतंय हे त्यांनी दाखवलं नाही, तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये 2014 साली फक्त तिरोडा येथे अदानीचा औष्णिक वीज प्रकल्प होता. त्यानंतर 2014 पासून 2025 पर्यंत 11 वर्षामध्ये या देशातली, या राज्यातली, माफ करा, महाराष्ट्रातली
अनेक विमानतळ अदानीकडे गेलेले आहेत. धारावीचा प्रोजेक्ट अदानीकडे गेलेला आहे. सबंध वीज कंपनी जी होती, जी अनिल अंबानींनी घेतली होती, रिलायन्स वीज झाली ती नंतर, ती आता अदानीकडे गेलेली. आपली वीजही अदानीच्या ताब्यात गेली. म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा जे देशात झालं की सगळा देश अदानीच्या खिशात टाकला, तसाच महाराष्ट्र सुद्धा आता मोदी सरकारच्या आशीर्वादाने शिंदे आणि फडणवीस सरकारने अदानीच्या ताब्यात दिलेला आहे. म्हणजे हे नकाशे पाहून असं वाटत होतं, बाप रे, अदानीने भारत तर गिळलाच आहे, पण आता महाराष्ट्र आणि मुंबई गिळलेली आहे. हे राज ठाकरेंनी आपल्या प्रेझेंटेशन मध्ये दाखवलं. राहुल गांधींनी सुद्धा अदानीला मोदी सरकार जे मदत करत, अदानी हाच मोदींचा उद्योगपती आहे, हे राहुल गांधी वारंवार जे सांगतात त्याची आठवण आली. राज ठाकरेंनी ते प्रेझेंटेशन करून दाखवलं आणि प्रेझेंटेशन नव्या काळाची ही गरज आहे. प्रेझेंटेशन हे पुन्हा सिद्ध केलं की अशा प्रकारे जेव्हा प्रेझेंटेशन केलं जात तेव्हा ते प्रभावी ठरतं हे दाखवलं. आणि या निमित्ताने मला आठवलं की आदित्य ठाकरेंच्या भाषणात सुद्धा कोस्टल रोड बाबत त्यांनी 2-4 स्लाइड्स दाखवल्या, त्यांनीही तिथे प्रेझेंटेशन वापरलं. आता मला असं वाटतं राज ठाकरेंनी जसं लावरे तो व्हिडिओ केलं होतं तसं प्रेझेंटेशनचा वापर अधिकाधिक राजकारणी या पुढच्या काळात करतील. आदित्य ठाकरेंसारखे जे तरुण राजकारणी आहे ते पुढच्या काळात अशा प्रकारे प्रेझेंटेशन अधिक पद्धतशीरपणे वापर. राज ठाकरेंचं जे म्हणणं होतं, अदानीच्या घशात जर घातलेलंच आहे, मुंबईची लाखो एकर जमीन अदानीच्या घशात घातलेली आहे. पण आधी सुद्धा मी यावर बोललोय, आधी त्यांनी मुलाखतीत सुद्धा हा मुद्दा मांडला होता. आज त्यांनी अधिक सविस्तर मांडला की वाढवण बंदर होतंय, वाढवणच्या बाजूला विमानतळ होतोय. हा विमानतळ कशासाठी? तर मुंबई मधला जो कार्गो आहे, मुंबई मधली जी माल वाहतूक आहे, जी वाढवणच्या विमानतळाकडे सरकवता येईल, तिथे शिफ्ट करता येईल. आणि मुंबई मधली जी विमानतळावरची प्रवासी वाहतूक आहे ही नव्या मुंबईच्या विमानतळावर देत. आणि सगळ्यात गंभीर आरोप हा की एकदा वाढवणला कार्गो शिफ्ट झाला आणि नव्या मुंबईला प्रवासी वाहतूक शिफ्ट झाली की मुंबई विमानतळाची जी जमीन आहे, राज ठाकरेंचं वाक्य आहे की ही जमीन एवढी आहे की ते 50 शिवाजी पार्क बसू शकतात. तेव्हा ही एवढी प्रचंड जमीन अदानीला विकली जाईल असा गंभीर आरोप त्यांनी केला. आणि हे होऊ शकतं जर मोदीने देशच अदानीच्या खिशात घातलाय तर मुंबई का वाचणार आहे? एवढ्या कमी काळामध्ये 10-11 वर्षामध्ये कोणत्याही उद्योगपतीचा एवढा विकास झाला नसेल, कोणत्याही उद्योगपती एवढा श्रीमंत झाला नसेल, हे राज ठाकरेंनी सांगितलं. आणि कशा प्रकारे अदानीसाठी वशिलेबाजी केली जाते हे त्यांनी दाखवून दिलं. मुद्दा असा आहे की पालघर वगैरे भागामध्ये गुजराती लोकसंख्या वाढते. मुंबईत तर अंधेरीपासून गुजराती लोकसंख्या वाढलेली, ठाण्यामध्ये अमराठी लोकसंख्या वाढलेली आहे. या आधीच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी उल्लेख केला होता की MMRDA जे रिजन आहेत, मुंबईमध्ये एक महापालिका आहे, पण MMRDA रिजन मध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर अशा 9 महानगरपालिका, आणि या 9 महानगरपालिकांमध्ये अमराठी लोकसंख्या वाढते आहे. मराठी माणसाचा टक्का कमी करायचा आणि अमराठी माणसाचा टक्का वाढायचा ही पद्धतशीर योजना आहे, हे पद्धतशीर कारस्थान आहे, हे मांडण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. बुलेट ट्रेनचा त्यांनी उल्लेख केला. ते असं म्हणाले की बुलेट ट्रेनला मी पूर्वीही विरोध केला होता, पण बुलेट ट्रेनच्या निमित्ताने एक शहर बसवण्याचा प्रयत्न गुजरातमध्ये होतोय. या शहराचं नाव आहे डोलेरा. हे डोलेरा शहर जे आहे ते स्मार्ट सिटीपेक्षा अधिक मोठं शहर आहे आणि ते मुंबईपेक्षाही अधिक मोठं शहर असणार आहे. हे डोलेरा शहर वसवून मुंबईचं महत्व कमी करण्याचा गुजरातचा प्रयत्न आहे. लक्षात घ्या, जेव्हा राज ठाकरे सांगत होते तेव्हा माझ्या मनात येत होतं शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. हा किस्सा आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्यानंतर सुरतेचं महत्व बंदर म्हणून कमी होत चाललं आणि इंग्रजांच्या काळात मुंबईचं बंदर म्हणून महत्व वाढलं. मुंबई बंदर म्हणून प्रस्थापित झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर. गुजराती लोकांचं हे पहिल्यापासून दुःख आहे. सुरतचं महत्व कमी झालं, मुंबईचं महत्व वाढलं. आता डोलेरा शहराच्या निमित्ताने जर मुंबईपेक्षा मोठं शहर, मुंबईपेक्षा मोठी काय स्मार्ट सिटीच्या वरचं स्विफ्ट सिटी जर तिथे वसणार असेल तर स्वाभाविकपणे मुंबईला कमी महत्व होणार. एक तर हा मुंबई गुजरातशी जोडण्याचाच प्रयत्न चाललेला आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. वाढवणच्या एअरपोर्टच्या निमित्ताने मुंबईचं महत्व कमी करणार, नवी मुंबईच्या एअरपोर्टच्या निमित्ताने मुंबईचं महत्व कमी करणार आणि हळूहळू गुजरातशी मुंबईला जोडणार बुलेट ट्रेन गुजरात मधून सुरू करण्याचा प्रयत्न हा अशा प्रकारचाच प्रयत्न. डोलेरा शहरापासून, डोलेरा हे शहर आहे जिथे ही बुलेट ट्रेन सुरू होणार आणि ती मुंबईला येणार. म्हणजे गुजराती माणसांच्या सोयीसाठी हे सगळं केलं जात आहे, हा राज ठाकरेंचा आरोप होता. त्यांनी मराठी माणसांना इशारा दिला की तुम्ही सावध व्हा, बेसावध राहू नका, कारण बेसावध राहिलात आणि या वेळेला जर चुकलात तर यापुढे निवडणूक होईल की नाही माहित नाही, ही शेवटची निवडणूक ठरेल. मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक ठरेल, हा त्यांचा इशारा महत्वाचा आहे. एकदा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये
महापालिका गेली तर त्यांना जे पाहिजे ते करतील, आधी केलेलंच आहे, यापुढे अधिक वेगाने करतील लक्षात. कारण ज्या जमिनी विकायला काढणार आहेत, जर भाजपची सत्ता नसेल महानगरपालिका तर दर वेळेला आडकाठी होऊ शकते, हे राज ठाकरेंनी मांडलं आणि तो महत्वाचा मुद्दा. विरोधी पक्षाची सत्ता असेल तर विरोध होऊ शकतो, आडकाठी होऊ शकते आणि म्हणूनच अदानीसाठी, मोदींसाठी ही सगळी मुंबई गिळायचा हा प्रयत्न आहे, हे राज ठाकरेंनी मांडलं. मला असं वाटतं की राज ठाकरेंचं प्रेझेंटेशन खूपच प्रभावी होतं आणि नेमका मुद्दा मांडणार आहोत की मुंबईचं महत्व कसं कमी केलं जातंय आणि फडणवीस असोत, शिंदे असोत, हे त्यांना अक्षरशः मूकपणे मदत करतायत, गुलाम होऊन मदत करतायत. राज ठाकरे म्हणाले ते ससाणा आहेत, ससाणा जसा इतर पक्षांना मारतो तसेच हे आपल्या पक्षातलेच लोक मारतात, ससाण्यासारखीच भूमिका करतायत, धोकादायक भूमिका हे बजावतायत. यांना कोण विचार, यांना फक्त सांगितलेली कामं ते करतायत असं राज ठाकरे म्हणाले. हे भाषण तुम्ही ऐका. या निवडणुकीतलं सगळ्यात प्रभावी प्रेझेंटेशन आज शिवाजी पार्कवर झालेलं आहे आणि ते राज ठाकरेंनी केलेलं आहे, हे म्हणायला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये नेहमीचे मुद्दे होते, पण राज ठाकरेंच्या भाषणानंतर त्यांचं भाषण आलं, कदाचित त्यामुळे त्याचा प्रभाव थोडा कमी झाला असावा. उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे राजकीय भाषण केलं, पण मला असं वाटतं की राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला होता की महाराष्ट्रापुढे कशालाही महत्व नाही, आम्ही दोन भाऊ एकत्र आलोय, आम्ही सगळे वाद संपवलेले आहे कारण महाराष्ट्र महत्वाचा आहे, तोच मुद्दा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी मांडला. उद्धव ठाकरेंनी आणखी एक महत्वाची गोष्ट मांडली की फडणवीस म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या भाषणात विकासाचा मुद्दा दाखवा आणि माझ्याकडून काय 1,000 रुपये घेऊन जा. उद्धव ठाकरे म्हणाले मला चोराचा पैसा नको, पण त्यांनी दिलेलं आव्हान गंमतशीर होतं, गंमतशीर म्हणण्यापेक्षा गंभीर होतं असं म्हणायला पाहिजे की तुमच्या भाषणातला तुमचं एक तरी भाषण दाखवा ज्यामध्ये हिंदू मुस्लिम हा मुद्दा नाही आणि माझ्याकडून 3,000 घेऊन जा असं त्यांनी सांगितलं. हे आव्हान प्रति आव्हान वगैरे ठीक आहे, पण जर देवेंद्र फडणवीस विरुद्ध आदित्य ठाकरे अशी चर्चा झाली असती तर मोठी गंमत आली असती. देवेंद्र फडणवीस या चर्चेला कधीही तयार होणार नाही कारण आदित्य ठाकरे हे ज्युनियर आहे, त्यांच्या पुढे हार कशी मानायची किंवा हार झाली तर काय करायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न असणार. हा आदित्य ठाकरेंचा मोठा विजय आहे, त्याचाही उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला की तुम्ही आदित्यशी चर्चा करा असं आव्हान त्यांनी दिलं वगैरे वगैरे. असो, पण त्यांनी एक गोष्ट सांगितली जी महत्वाची आहे की जे 106-107 हुतात्मे झाले महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, या हुतात्म्यांना, या मराठी लोकांना आणि त्यांच्याबरोबर काही अमराठी लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश देणारा नरराक्षस हा शब्द त्यांनी वापर. मोरारजी देसाई हा सुद्धा हिंदूच होता. भाजप काय विचारतंय हिंदू आहे की मराठी आहे? मोरारजी देसाई सुद्धा हिंदूच होते ज्यांनी मराठी माणसांना गोळ्या घातल्या. आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या भाषणातला सगळ्यात मोठा उल्लेख होता, सगळ्यात महत्वाचा उल्लेख तो म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचा. शाहीर अमर शेख हे मुस्लिम असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी शाहीर म्हणून मोठं काम केलं, यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या 2 ओळी सुद्धा म्हणून दाखवल्या. शाहीर अमर शेख मुस्लिम आहेत असं महाराष्ट्र मानतच नाही. शाहीर अमर शेख हा मराठी माणूसच आहे, तो महाराष्ट्राचा माणूस आहे आणि असे अनेक मराठी मुसलमान महाराष्ट्रामध्ये आहेत की जे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. हे पूर्वी शिवसेना स्वीकारत नव्हतं. आज जर शिवसेनेने हे स्वीकारलं असेल आणि अमर शेख हा आमचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर मला असं वाटतं उद्धव ठाकरेंची शिवसेना बदलली आहे. उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार कसा बदललेला आहे हे आपण पूर्वी बघितलेलं आहे. त्यांनी शेंडी जाणवायचं हिंदुत्व जे आहे ते नाकारलेलं आहे, पण अमर शेखांचा उल्लेख करून मुसलमानांना सुद्धा एक संदेश देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये एक महत्वाचा आरोप केला त्यांनी की गेल्या 4 वर्षामध्ये किंवा 2022 पासून गेल्या 3 वर्षात, 26 तर आता सुरू झालेलं, महानगरपालिकेमध्ये 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे असं त्यांनी आज म्हटलं. हेच त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत 3-4 दिवसापूर्वी म्हटलं. हा सगळा पैसा कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे आणि हे देणं बाकी आहे महानगरपालिकेचं असंही ते म्हणाले. मला असं वाटतं हा मुद्दा पुढच्या आता 2-3 दिवस जे आहेत त्या दिवसामध्ये लोकांपर्यंत पोहोचला तर महापालिकेची, मुंबई महापालिकेची कशी लूट केली आहे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार कंपनीने हे लोकांना कळू शकेल. हे मुद्दे पोचायला हवे. कशा प्रकारे 92,000 कोटीच्या ठेवी होत्या महानगरपालिकेकडे, ते 22 नंतर राज्य सरकारने त्या ठेवी वापरून त्या 80,000 कोटीवर कशा आणल्या हाही मुद्दा पोचायला पाहिजे. याविषयी आलेला आहे, वृत्तपत्रात आलेला आहे, पण यावर चर्चा होत नाही. महानगरपालिकेच्या कारभाराविषयी चर्चा होताना सवंग आरोप करण्याऐवजी या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे. हे आज आदित्य ठाकरेंनी दाखवलं, राज ठाकरेंनी
ठाकरेंनी दाखवलं की गंभीर मुद्दे कसे लोकांपर्यंत पोहोचू शकतात. मित्र, ही सभा खूप प्रभावी झाली असं मी म्हंटल. या सभेचा अमराठी माणसावर किती परिणाम होणार हे मला माहित नाही, पण उद्धव ठाकरेंनी अमराठी माणसांना सुद्धा आवाहन केलं की जेव्हा जेव्हा मुंबईवर संकट आलंय तेव्हा शिवसैनिकच आपल्या मदतीला धावून आले, हे विसरू नका. तेव्हा उद्धव ठाकरेंना अमराठी मतं मिळण्याची सुद्धा अपेक्षा आहे हे यावरून दिसत. या सभेचा वातावरण बदलायला, भाजपचा प्रभाव पुसायला वापर होणार की नाही हे पुढच्या 3-4 दिवसात कळेल. मराठी माणूस जर मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडला तर ठाकरे बंधूंचा विजय होईल अशी शक्यता आपल्याला व्यक्त करता येईल. कारण अशी भीती व्यक्त केली जाते की मुंबईमध्ये फार मतदान होत नाही. गेल्या वेळेला 55% मतदान झालं होतं, यावेळेला तेवढंच होईल किंवा त्यापेक्षा कमी होईल. पण या मतदानामध्ये मराठी माणूस जर मोठ्या संख्येने बाहेर पडला आणि त्यांनी शिंदेना मत द्यायचं जर नाकारलं, शिंदेच्या शिवसेनेला धनुष्य बाणावर टप्पे नाही मारले आणि हा मराठी माणूस 42% मराठी माणूस हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बाजूने आहे, सर्वेतून दिसत आहे. हा मराठी माणूस वाढून 55-60% गेला तर ठाकरे बंधूंचा विजय होऊ शकतो, हे लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला आजच्या सभेचा परिणाम मुस्लिम मतदारांवर काय होतो हे बघायला हवं. कारण एवढी प्रभावी सभा मुंबईमध्ये कोणत्याही पक्षाची झालेली नाही. उद्या महायुतीची सभा होणार आहे शिवाजी पार्कवर, तिची तुलना या सभेशी होणार. पण हे लक्षात घ्या की महायुतीच्या सभेमध्ये पुन्हा फडणवीसच बोलणार. ज्या फडणवीसांची नक्कल आज आदित्य ठाकरेंनी केली, या नकलेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. मुद्दा असा आहे की मोदी आले नाहीत महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराला, अमित शहा आले नाहीत, माझ्या मते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जे हिंदू मुस्लिम द्वेष पसरवत फिरत असतात ते आदित्यनाथही आले नाहीत आणि सगळा कारभार फडणवीसांकडे सोपवलेला आहे. असो, बघूया काय होतंय. पण सभा प्रभावी झाली, यशस्वी झाली आणि मराठी माणसाला पेटवायला या सभेने निश्चितपणे ठोस काम केलं असं मात्र आज म्हटलं.